ते देणार का नाही हे तर माहीत नाही ना, ते तर ठाव लागा ना आणखीन, म्हणून तर ठाव घ्यायला चाललो आम्ही. हां, त्याच्यासाठी चाललो होतात आम्ही तिथं. आम्हाला आता ते ठावच घ्यायचं आहे. आरक्षण नेमकं कुठे कुठं कुठं पाणी मुरतं आहे, आता तिथंच जातो. तुमचे दौऱ्याचे 5 टप्पे पूर्ण झालेले आहे. 6वा टप्पा पण सुरू होणार का? जर तब्येत या 2 दिवसात व्यवस्थित झाली तर दौरा होऊ शकतो. एखादा 6वा टप्प्यात पडू शकतो. पाटील, छगन भुजबळांनी तुमच्यावरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे. 12 इंचची तुमची छाती आहे, त्यामुळे थोडी तब्येत सांभाळण्याचा सल्ला त्यांनी तुम्हाला डबल भाषण करता. तू नको सल्ले देऊ मला गबस. कामातून गेलंय पुरं ते. त्याचं स्वप्न होतं मराठी ओबीसी आरक्षणात येऊ नये, आणि नेमकं ती मराठी सगळी 54 लाख आरक्षणात आलेत, आणि 8-10 दिवसात 2.5 कोटी मराठी आरक्षणात आले. ते झाले बधीर. त्याला काहीच सुचाना. ते कागदच खातं आता काही दिवसात. कागद खाल्ल्याशिवाय ते राहत नाही आता. 100% ते पुरं बाव सोडून गेलेलं आहे ते. त्यामुळं त्याला काय किंमत द्यायचं ठरवलं नाही आम्ही. आणि आम्ही 6 इंच असून नाही 12 इंच असू दे, तो 100 इंच आहे तर कशाला गेला कांदे खायला रे मध्ये. मग शहाणपणा शिकतो उगं. तू तुपलं बघ, आम्ही आमचं बघतो. चल. काल बीडमध्ये सभा झाली, सभेत ज्याची त्याची. त्यामुळं खूप सगळ्यांनी साथ दिली, आणि ते बी त्याचं एक दुःख नाही. ते बाव सोडून गेलं ना, ते बी त्याचं एक दुःख नाही. हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना, दिले पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसतं येऊ दिलं. पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर, आणि कायदेशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणल्यावर ही दादागिरी झाली. मग सामान्यांना वाटतं सोबत येत, आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याला किती फडफड पडते, आरक्षणच घेतो आली, त्याची काळजीच नाही. तू किती वळवळ करणार, ते आता त्याला कागद खायला लावले तिथून पुढं. ते काळजीच करू नका म्हणून तुम्ही. आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून नाही आम्हाला. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. 20 जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची. म्हणजे टायमिंग तुम्ही साधलाय का बरोबर? नाही असं काय नाही. मी पण हिंदू आहे ना, आम्ही संस्कृतीला मानतो. तो आनंदाचा दिवस आहे, परंतु आंदोलन आधीच आहे. आंदोलन आधीपासून सुरू आहे, लगातार सुरू आहे. आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी, एक समाजासाठी न्याय मागण्यासाठीची ही लढाई. त्याचा आणि याचा काय संबंध नाही अर्थार्थी, अजिबात नाही. त्याचा याचा काय संबंध. ते आनंदाचा दिवस आहे, ती वेगळा विषय, हा आरक्षणाचा वेगळा विषय. हे आमच्या भविष्याची लढाई, आणि हे आम्ही लढणार आहे. कलची सभानंतर तुम्हाला